ओम नमः शिवाय. 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 तर भक्तांनो, आजपासून आम्ही परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला म्हणजे गोपाळकाला या पुस्तकातील 2 गोष्टी वाचून दाखवणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग सुरू करूया. परमपूज्य आई मुलांना प्रार्थना करण्यास सतत शिकवत असत. पाप ताप तुई हराया, तुझी समर्थ यदुराया, म्हणून तुझसे एको भावे, शरण मी आलो यदुराया. कंठी निषदिनी नाम वसो, चेती अखंड प्रेम ठसो, श्याम सुंदरा सर्व काळ मज, तुझे सगुण रूप दिसो. नको मजवरी राहू उदास, धावत येई यदुराया. तव दर्शन विन दुजी नास, धावत येई यदुराया. निवेदन. भव्यारण्य छेदुनी टाकी क्षणात, असा एक समर्थ तू त्रिभुवनात. म्हणून अनन्य शरण आलो मी पाया, नमस्कार माझा तुला गुरुराया. ज्ञान हे मनुष्याजवळ उपजतच असते. ज्याला जसे शिक्षण मिळते तसा त्याचा स्वभाव बनतो. एकदा मनुष्याच्या मनावर शिक्षणाचा वाईट परिणाम झाला म्हणजे तो बदलणे अत्यंत खडतर होते. करिता बालमनालाच योग्य वळण लावणे अत्यावश्यक आहे. पण या कामी घरात मातापितरांचे मुलांकडे पूर्ण लक्ष असावे लागते आणि शाळेत शिक्षकांच्या सहाय्याची अत्यंत जरुरी आहे. विद्या ही अविद्या घालवणारी असल्याने विद्येपासून मनुष्याचे जीवन सुखकर होते. जी विद्या सुखदायी नाही ती विद्या नसून अविद्याच होय. प्रापंचिक शिक्षण देणारे हे सर्व गुरु असून परमार्थिक शाश्वत सुखाचे मार्गदर्शक हे सद्गुरू होत. आपणास शाश्वत सुखाची तर अपेक्षा, पण मार्गदर्शक भेटणे मात्र फारच दुर्लभ असल्याने दिसून येते. त्यामुळे योग्य मार्ग न सापडता संसारातील उद्वेगाने मन गोंधळून जाऊन समाधान हरवते आणि तेने करून मनुष्यावर बेचैन होण्याची पाळी येते. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आजवर विद्येच्या योगे करून ज्यांनी आपली अविद्या घालवली आणि आपले जीवन सुखमय करून घेऊन जे जगात अजरामर झाले अशा व्यक्तींची परमपवित्र जीवनचरित्रे व त्यांचा बोध
सदैव नजरेसमोर ठेवणे अत्यावश्यक आहे. बाळपणापासून मनुष्याची अंतर्शुद्धी होत गेली म्हणजे ऐन तारुण्याच्या भरात देखील त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे गैरवर्तन घडत नाही आणि त्यामुळे म्हातारपणी पण त्याला चिंतेच्या तावडीत सापडावे लागत नाही. याकरिता शाळेतील अभ्यासाप्रमाणेच हाही एक अत्यावश्यक असलेला किंबहुना त्यापेक्षाही जरुरीचा अभ्यास असे समजून प्रत्येक बंधू भगिनींनी आपल्याला आपापल्या मुलांना हा धडा देण्याची कोशिश करावी. मुलांचा विशेषतः आयांशी जास्त संबंध होत असल्याने हे काम आयांनी मनावर घेतले तरच साध्य होणार आहे. करिता रोज मुलांकडून काही वेळ नियमित देवाची प्रार्थना, संतचरित्रे व संतांच्या बोधाचे वाचन घडवावे. जेणेकरून खात्रीने त्यांचे जीवन सुखमय होईल. हे माझे स्वानुभवाचे सांगणे आहे. हा उद्देश समोर ठेवून संतांची चरित्रे व बोधपर गोष्टी एकत्र करून 5 भागांचे परमार्थ मार्गदर्शन या नावाचे पुस्तक लिहिले आहे. ते 5 भाग वेगवेगळे असून त्यांची नावे अनुक्रमे बाळगोपाळकाला, सत्वशील राजे, संतमेळा, सुबोध भानू व त्रिवेणी संगम अशी आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हळूहळू आम्ही ही सर्व पुस्तके वाचून दाखवणार आहोत. आता भाग पहिला म्हणजे गोपाळकाला. भगवान श्रीकृष्ण गोकुळात असताना गोपाळांसह रोज गायी चरावयाला यमुने तीरी जात असे. 12 वाजेपर्यंत गोट्या, भोवरे, विटीदांडू इत्यादी खेळ खेळावे आणि त्यावर गायींना पाणी पाजवून गोपाळांसह हातपाय धुवून कदंबाच्या झाडाखाली जावे आणि प्रत्येकांनी बरोबर नेलेल्या आपापल्या शिदोऱ्या सोडून बसावे. कधी कधी पेंड्याला लहर आली की तो कानबा, अरे कानबा, आज तुझ्या हातानं तू आम्हाला वाढलं पाहिजे असे म्हणे. तेव्हा प्रेममय भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या शिदोऱ्या उड्यात ठेवून कोणाचा भात, आमटी, लसणीची चटणी तर कोणाची भाकरी, भाजी, कोशिंबीर, कोणाची वाटाण्याची उसळ, घावन, वाटली डाळ तर कोणाचे थालीपीठ, रायतं, वांगी भात, कोणाचे ताक, पापड, लोणचं तर कोणाची खिचडी, वांग्याचे भरीत, कोणाची शिरापुरी, कोणाचा साखर भात, भजी, सोलाची कढी इत्यादी पदार्थ एकत्र करून गोपाळांना देई आणि आपणही सेवन करी. त्याप्रमाणे ह्या पुस्तकात हरिभक्तीच्या, गुरुभक्तीच्या, युक्तीच्या, शक्तीच्या, विरक्तीच्या, मूर्खपणाच्या, शहाणपणाच्या, चतुरपणाच्या, हजरजबाबीपणाच्या, विनोदीपणाच्या पण, रागाच्या, लोभाच्या, नीतीच्या, रीतीच्या इत्यादी छोट्या छोट्या आणि मोठ्या पण बोधपर गोष्टींचे मिश्रण आहे. आता दुसरा भाग बघूया. दुसरा भाग म्हणजे सत्वशील राजे. यात अंबरीश, चंद्रहास, गोपीचंद, भर्तहरी, नल, ध्रुव, भद्रायू, शिबी, श्रियाळ आदी राजांची संक्षिप्त चरित्रे आहेत. भाग तिसरा म्हणजे संतमेळा. यात महाराष्ट्रातील पुंडलिक, ज्ञानेश्वर, रामदास, तुकारामादी संत, कर्नाटकातील पुरंदरदास, कनकदास, चिदंबर दीक्षित, सिद्धारूढ महाराज इत्यादी संत, मद्रासकडचे मारणनेर, बंगालकडचे लोचनदास, काश्मीरचे परमानंदजी, उत्तर हिंदुस्थानातील चैतन्य महाप्रभू, कबीरदास, तुलसीदासादी संतांची थोडक्यात माहिती दिली आहे. भाग चौथा म्हणजे सुबोध भानू. यात श्रीमंत शंकराचार्य, श्री बसेश्वर, वर्धमान महावीर, गुरु नानक,
हजरत मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, झरतुष्ट्र, गौतम बुद्ध यांची संक्षिप्त जीवनचरित्रे व याज्ञवल्क्यांचे सामर्थ्य, अष्टावक्र मुनींचा बोध, जडभरत रहुगण राजा आणि यदू अवधूत यांचा संवाद आहे. 5वा भाग म्हणजे त्रिवेणी संगम. यात सुकन्या, सुमती, सावित्री, रेणुकादेवी, वृंदादेवी, कात्यायनी, अनुसूयादी पतिव्रता स्त्रिया म्हणजेच मीराबाई, हेमरेड्डी मल्लम्मा, जनाबाई, सखुबाई, कर्माबाई, अक्क महादेवी इत्यादी परमभक्त स्त्रिया व मदालसा, हेमलेखा, चुडाला इत्यादी ज्ञानी स्त्रियांची चरित्रे आहेत. या पुस्तकातील बोध वयाच्या 8 वर्षापासून 60 वर्षापर्यंत मार्गदर्शक असा आहे. खेळ आणि अभ्यास या दोन्हीकडे लक्ष पुरविण्यासाठी जसे मुलांना वडील माणसे सांगतात, त्याप्रमाणे परमार्थ खरा आनंद मिळवण्यासाठी प्रपंचाबरोबर मनुष्याने दिवसातून काही वेळ नित्य नियमित अभ्यास म्हणजे सर्वश्रेष्ठ, सर्वज्ञ, सर्वोत्तम, सर्वसाक्षी, सर्वात्यामी वास करून असणाऱ्या परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे, अशी संतांची शिकवणूक आहे. जगतचालक परमेश्वराने सर्वत्रांना आवडीने अर्थाकडे लक्ष देऊन वाचण्याची सुबुद्धी द्यावी आणि सर्वांचे जीवन सुखमय करावे अशी अत्यंत कळकळीची त्यांच्याजवळ प्रार्थना करून हे निवेदन पुरे करते. बाळगोपाळास सूचना. विश्वसरोवरात उमलत असलेल्या कमळांनो, भेदभावरहित स्थितीत सदा हसत नाचत खेळत असणाऱ्या बाळगोपाळांनो, तुम्ही लवकर उषाकाळी उठा. शुचीभूत होऊन या पुस्तकातील चिमुकल्या गोष्टी लक्षपूर्वक वाचून मनसोक्त आनंद लुटा. मात्र पुस्तक संपविण्यासाठी तुम्ही ते वाचू नका पटापटा. न कंटाळता शांतपणाने वाचून गोष्टीतील अर्थ मनात घोळत ठेवून वाचणेही सदा तेच पुटापुटा. न कंटाळता शांतपणाने वाचून गोष्टीतील अर्थ मनात घोळत ठेवून वाचणेही सदा तेच पुटपुटा. तेणे करून अंतर्यामी असणारे सर्व दुर्गुण बाहेर पडतील पटापटा. नियमित वाचनाने सद्बुद्धीला बळकट करून दुर्बुद्धीला तुम्ही समोर छेदून टाका कटाकटा. या वयापासूनच परमेश्वर चरणी लीन व्हा आणि त्यांच्या अवकृपेपासून सत्वर सुटा. देव व देव स्वरूप संत यांच्या गोष्टी वाचल्या तर घरातील वरील माणसे रागवतील या भीतीला मागे हटा. संत सद्बोध वाचून आपली मुले बुद्धिवंत, नीतिवंत, शीलवंत, यशवंत व कीर्तिवंत व्हावी. यांच्या आशेचा मार्ग मोकळा करा आणि तुम्ही झटा. देवाचा तुम्हाला आशीर्वाद मिळून जेव्हा तुम्ही हरी प्रेमामृताचे खोड घ्याल गटागटा, तेव्हा तुमचा आनंद तोच माझाही असल्याने मी हर्षभरे टाळी वाजवीन सटा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. तर आता आम्ही पहिल्या भागाला म्हणजेच परमार्थ मार्गदर्शन गोपाळकालाला सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर आम्ही एक प्रार्थना म्हणूया. हे परमेश्वरा, परमोदारा, माझे नेत्र सदोदित तुझे रूप पाहू दे. हे सर्वेश्वरा, ज्ञानभास्करा, माझे कान
सतत तुझी कथा श्रवण करू दे. हे विश्वंभरा